मित्रांनो, महाराष्ट्र हा भारताचा आर्थिक महासत्ता मानला जातो. इथं मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे, पुण्यासारखं IT हब आहे, नागपूरसारखी विकसित होत असलेली सिटी आहे. पण हेच सगळं नाही. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रीनफील्ड सिटीज तयार होत आहेत. ग्रीनफील्ड सिटी म्हणजे नक्की काय, आपण काही वेळात समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, ही आगामी ग्रीनफील्ड सिटीज महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य बदलून टाकतील. या शहरामुळे लाखो रोजगार तयार होतील, महाराष्ट्राचा इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होईल, भूप्रदेश सुंदर होईल आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व टिकाऊ शहरं असतील. मग चला पाहूया महाराष्ट्रात कोणकोणत्या ग्रीनफील्ड सिटीज तयार होत आहेत आणि त्या कशा प्रकारे राज्याचा आणि देशाचा नवा अध्याय लिहिणार आहेत. पण त्याआधी आपल्याला ग्रीनफील्ड सिटी म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. मित्रांनो, ग्रीनफील्ड सिटी याचा साधा अर्थ आहे नवं शहर. म्हणजे जिथं काहीही नाही अशा बंजर जमिनीवर एक जागतिक दर्जाचं शहर उभं करणं. तुम्ही दुबई किंवा सिंगापूर सारख्या शहरांच्या विकासाबद्दल ऐकलं असेलच. अगदी तसंच महाराष्ट्रात 6 नवीन शहरं उभारली जात आहेत. आणि ही शहरं प्रत्यक्षात उभारली जातील का, आणि जर उभारली गेली तर ती महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरतील? चला वेळ न घालवता एक एक करून महाराष्ट्रातील या 6 आगामी ग्रीनफील्ड सिटीजबद्दल माहिती घेऊया. पहिलं शहर AURIC सिटी. मित्रांनो, पहिलं शहर आहे AURIC सिटी. हे DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत उभारलं जात असलेलं एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. या शहरामुळे संपूर्ण संभाजीनगरचं रूपांतर एका वर्ल्ड क्लास शहरामध्ये होणार आहे. इथं टेक्नॉलॉजी बेस्ड इंडस्ट्रीज विकसित केल्या जातील. प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीन आणि टिकाऊ विकास, वर्ल्ड क्लास कनेक्टिव्हिटी आणि व्यवसायासाठी अनुकूल धोरण, हे सगळं या शहराची वैशिष्ट्ये असतील. या शहराचा विस्तार 10,000 एकरांवर आहे, जे 2 नोड्समध्ये विभागलं गेलं आहे, शेंद्रा नोड आणि बिडकीन नोड. हे शहर मुंबईपासून 390 किलोमीटर आणि पुण्यापासून 250 किलोमीटर अंतरावर आहेत. 2030 पर्यंत AURIC सिटी संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांना प्रचंड आर्थिक फायदा देईल, महाराष्ट्राच्या GDP मध्ये मोठी भर घालेल आणि भारताचा एक प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल. दुसरं शहर म्हणजे नैना सिटी. नवी मुंबई एअरपोर्टच्या आसपासच्या 90,000 एकर जमिनीवर विकसित होणारं एक आधुनिक शहर. नैना सिटीला मुंबईत 3.0च्या रूपात विकसित केलं जात आहे. नवी मुंबईचा विकास जसा मुंबईच्या ओव्हरक्राउडिंगला टाळण्यासाठी करण्यात आला, तसंच नैना सिटी हा नवी मुंबईच्या भविष्यातील ओव्हरक्राउडिंगचा पर्याय असेल. येथील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, वर्ल्ड क्लास कनेक्टिव्हिटी आणि नियोजित टाउनशिप्स, हे सगळं महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेईल. तिसरं शहर आहे वधावन पोर्ट सिटी. मित्रांनो, वधावन पोर्ट सिटी पालघर जिल्ह्यात विकसित होणार आहे. याला महाराष्ट्राचा चौथा मुंबई असंही म्हटलं जातं. हा प्रकल्प ऑल वेदर डीप सी पोर्ट म्हणून विकसित केला जात आहे. फेज 1 2029 पर्यंत सुरू होईल आणि 2034 पर्यंत ही पोर्ट सिटी पूर्ण विकसित होईल. आणि चौथं शहर आहे दिग्गी इंडस्ट्रियल सिटी. दिग्गी इंडस्ट्रियल सिटी ही पोर्ट कम इंडस्ट्रियल सिटी म्हणून विकसित केली जात आहे. सुरुवातीला 6,000 एकरांवर विकसित होणाऱ्या या शहराचा विस्तार भविष्यात वाढत जाणार आहे. फार्मास्युटिकल, टेक्स्टाईल, इंजिनिअरिंग आणि केमिकल्स सारख्या उद्योगांवर आधारित असलेलं हे शहर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करेल आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देईल. 5वं शहर आहे धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी. रत्नागिरी जिल्ह्यात विकसित होणारी धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी ही भारतातील सर्वात मोठी डिफेन्स सिटी असेल. 1,000 एकरांवर पसरलेल्या या शहरामध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा विकास होईल. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखाली उभारलं जाणारं हे शहर भारताच्या डिफेन्स सेक्टरसाठी गेम चेंजर ठरेल. 6वं शहर आहे धीरूभाई अंबानी ड्रीम सिटी. धीरूभाई अंबानी ड्रीम सिटी नवी मुंबईमध्ये 4,300 एकरांवर विकसित होत आहे. $75 बिलियन ची गुंतवणूक असलेलं हे शहर जागतिक स्तरावरील सर्वात हायटेक आणि सुंदर शहर ठरेल. मुकेश अंबानी यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी गती देईल. मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 6 आगामी ग्रीनफील्ड सिटीज.
जी राज्याच्या आणि देशाचा नवा अध्याय लिहितील. पण त्याच वेळी आपल्याला सहारा आणि लावासा यांसारख्या अपयशी प्रकल्पांचीही आठवण येते. त्यामुळे या प्रकल्पांचं यश आपण फक्त अपेक्षेच्या आधारावर पाहू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि हो, अशाच रोचक माहितीसाठी KRS मराठीला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.